श्रोतेहो नमस्कार, मी गौरव वडनेरे माझ्या आध्यात्मिक ज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे। लक्ष्मी साधना, घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठीचे 5 सरळ आणि सोपे उपाय तर जाणून घेऊया। पौर्णिमेच्या रात्री आंघोळ करून 12:18 चंद्राकडे पाहून चंद्राची धूप दीप नैवेद्य दाखवून विधिवत पूजा करावी। 12 वेळा गायत्री मंत्र म्हणावा। ओम भूर्भुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् असा 12 वेळा मंत्र म्हटल्यानंतर रात्री कोणाशीही न बोलता झोपी जावं। जर प्रसंगातच बोलण्याचा योग आला तर हातपाय धुवून पुन्हा चंद्राकडे पाहून चंद्राची विधिवत पूजा करून चंद्राला प्रार्थना करून पुन्हा 12 वेळा गायत्री मंत्र म्हणावा। हा उपाय केल्याने महिनाभरामध्ये खिशामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, घरात सुख शांती समाधान नांदते। उपाय नंबर 2, शक्यतो आपण नखेही रविवारी सुट्टी असते म्हणून काढतो। पायाचे नखे 2-3 महिन्यांनी काढतो। असं केल्याने आपल्याला दारिद्र्याला सामोरे जावे लागते। तर साधकांनो, दर मंगळवारी हातापायाची नखे कापून ती नखे एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून ती पुडी पाण्यात विसर्जन करावी। असे केल्याने आपल्याला आर्थिक चणचणीला तोंड द्यावे लागणार नाही। तसेच असं केल्याने आपली येणारी उधारी वसूल होईल। उपाय नंबर 3, एक लाल कपडा घ्या। त्या लाल कपड्यामध्ये नागकेशर, हळकुंड, लाजाळूचे झाड, हरडे असे एकत्र बांधून हा कपडा आपण पैसे जिथे ठेवतो तिथे किंवा बाजूस किंवा तिजोरीमध्ये ठेवा। असे केल्याने आपली लक्ष्मी स्थिर होईल व खर्चांवर आपोआप नियंत्रण येईल। उपाय नंबर 4, रात्री झोपण्यापूर्वी ओम श्री नम असा जप 20 माळा म्हणजे कमीत कमी 2000 वेळा करावा अथवा दिवसात हा मंत्र जाता येता जपावा। परिणाम आपली आर्थिक स्थिती सुधारून जाते व 1.25 वर्षानंतर आपण कर्जमुक्ती जीवन जगतो। आपल्या घरात सुख शांती समाधान प्राप्त होते। उपाय नंबर 5, श्री सूक्त ही लहान पोथी धार्मिक पुस्तकांच्या दुकानामध्ये सहज प्राप्त होते। हे सूक्त 16 वेळा 16 महिन्यांपर्यंत वाचावे। असे केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा तुटवडा पडणार नाही, उद्योगधंद्याचे मार्ग मोकळे होतील, माणसाच्या संसारामध्ये सुख शांती समाधान नांदेल। श्रोतेहो, आपल्याला मी दिलेली माहिती, माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।